फ्रेंड्स, आज आपण चाललेला आहो माझ्या पिल्लूला घेऊन फर्स्ट टाइम मॉलमध्ये आणि थोडंसं मार्केट वगैरे फिरून आणणार आहे तिला. कारण ती झाली तेव्हापासून तिला असं बाहेर वगैरे कुठे नेलंच नाही. फक्त दवाखान्यात वगैरे न्यायचं असलं तेव्हाच घराच्या बाहेर काढतो आम्ही, तसं काढत नाही. आणि आज थोडंसं वातावरण थोडंसं थंड आहे, तर आता 7:30 वाजलेले आहे संध्याकाळचे आणि आता आम्ही तिला थोडंसं बाहेरून एक चक्कर मारून आणत आहोत. तर चला आज कशी सैर होणार आहे ते बघूया. चला मॉलमध्ये पोहोचलो आम्ही. मॉल लवकरच आला कारण की आमच्या घराजवळून, आमच्या रूम जवळून मॉल खूप जवळ आहे. म्हणजे अर्धा किलोमीटर पण खूप झालं, एकदम 200 मीटरवरतीच मॉल आहे. म्हणून आम्ही मॉलमध्ये लवकरात लवकर पोहोचलो. आणि भरपूर काही, इतका मोठा मॉल आहे की फिरायला पूर्ण दिवससुद्धा कमी पडतो, इतका मोठा मॉल आहे. आणि तो नवीन लागलेला आहे. तसे असे छोटे मोठे मॉल तर भरपूर आहेत हिंगणघाटमध्ये, पण हा खूप मोठा मॉल आहे. सुपर बाजार. बघा माझी दिदू कशी बघत होती, खूप एन्जॉय केलं तिने आज. आणि थोड्याच वेळात ती झोपीसुद्धा गेली होती. तिच्या बाबांनाच पकडावं लागलं तिला, कारण माझ्या याच्यामध्ये तर एवढी कॅपॅसिटी नव्हती की तिला घेऊन एवढा मोठा मॉल फिरायचा. तिचे बाबा होते तर खूप चांगलं झालं, तिच्या बाबांनी पूर्ण मॉलमध्ये तिला घेऊन फिरले. आम्ही खालच्या मॉलमध्ये जेवढं काही घ्यायचं होतं तेवढं घेतलं आणि नंतर वरती गेलो होतो आम्ही. वरती कपड्यांचा मॉल आहे, तर तिथे थोडंसं बघितलं, 1-2 टॉप वगैरे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी पण कपडे बघितले थोडेफार. तर खूप छान व्हेरायटी होती आणि स्वस्त पण होतं, भरपूर होतं. इतकं डोळ्यांनी दिसत होतं की काय घ्यावं काही कळतच नव्हतं, इतकं होतं. हे बघा, हे छोटे छोटे कपडे होते. तिच्यासाठी बघितले काही छोटे छोटे कपडे, छान वाटले मला. 2-3 आणले मी आणि माझ्यासाठी सुद्धा 1-2 टॉप आणले, काही जास्त नाही आणलं. त्यांच्यासाठी नाही आणलं. त्यांना म्हटलं मी घ्या, पण ते नाही म्हणाले. तर असंच आम्हाला खूप काही असं घ्यायचं नव्हतं मॉलमधून. आम्ही असंच बाळाला घेऊन जावं, म्हणजे माझ्या पिल्लूनं अशी नवीन गोष्ट, कोणती तरी अशी नवीन ठिकाण, असं चमचमीत ठिकाण बघावं म्हणून आम्ही तिला घेऊन गेलो होतो. आणि बघा, ही माझी बास्केट आहे, काही भांडे घेतलेले आहेत मी. आणि हे बघा, इकडे भरपूर भांड्यांचं आणि कपड्यांचं वरती होतं आणि जो किराणा असतो तो खाली होता. आणि भरपूर काही घेण्यासारखं होतं. मॉलमध्ये गेल्यानंतर तर प्रत्येक वस्तू घ्यावीच वाटते प्रत्येकाला, पण नाही घेऊ शकत कारण बजेट पण पाहावं लागतं. आणि माझी पिल्लू तर झोपलेलीच होती कंटिन्यू आणि तिला घेऊन फिरत होते आणि मी सामान घेत फिरून राहिली होती. आणि त्यांचा फक्त एकच नांदा चालू होता, मला लवकर कर. आणि बघा, लिफ्टमध्ये आलो आणि खाली उतरायचंच तर माझी पिल्लू उठली. अशी उठली ती की बस, आता बघा उठेलच ती. लिफ्टमधून आम्ही खाली येण्याचं हेच केलं तर उठली ती. तिला उठल्यानंतर मग मलाच घ्यावं लागलं, कारण तिला फक्त आईच हवी होती. उठल्यानंतर ती बाबाला आवरत नव्हती. मग तिला घेतलं, जिकडे टॉईज होते तिकडे नेलं आणि तिला टॉईज वगैरे दाखवून थोडंसं शांत केलं. ती काही केलं, शांत राहायला तयार नव्हती त्यांच्याकडे. मग मलाच घ्यावं लागलं. आणि मग शांत झाल्यानंतर तर इतकी शांत. मग लिफ्टमध्ये बसलो आम्ही. हे बघा, लिफ्टमध्ये खूपच छान तिने एन्जॉय केलं, लिफ्टमध्ये येणं जाणं वगैरे. आणि भरपूर जणं, खूप छान लोक मिळतात बाहेर गेल्यानंतर. खूप छान लोक मला पण मिळाली मग आज. आणि माझी पिल्लू मग मला सोडायला तयार नव्हती. ती म्हणत होती फक्त तूच घे मला. मग तिला घेऊन फिरली मी थोडीशी. तिचे बाबा काही शॉपिंग करायला तयार नव्हते, मग मलाच तिला घ्यावंही लागलं, शॉपिंगही करावी लागली आणि वस्तू पण घ्याव्या लागल्या, मग जे पाहिजे त्या. आणि भरपूर गर्दी होती आज मॉलमध्ये. आणि इतकी गर्दी मी फर्स्ट टाईम बघितली, कारण मला असं वाटलं की आज गर्दी अशी गारवा आहे थोडासा, म्हणजे ऊन कमी आहे म्हणून बहुतेक गर्दी असेल, म्हणून आज गर्दी जास्त. मोबाईलमध्ये काय बघायचं तुला? काय बघायचं पिल्लू? घ्यायचं तुला? मोबाईल घ्यायचा?
घे घे. हो बाबा, आता बिलिंग होते, बिलिंग होते. चॉकलेट घ्यायची पिल्लू, तुला चॉकलेट घ्यायची. निघालो बाहेर. तुझा काय ड्रेस काय वाकलेलाच असते का कधी पण? बाबा येतात. आणि हा होता मॉल, म्हणजे स्मार्ट बाजार त्याचं नाव आहे. आणि इथे आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी तुम्हाला हवी आहे ती मिळून जाईल असं हे ठिकाण आहे. ते बाबा दिदू इकडे बघत नाही तू, मोबाईलकडे नाही बघा. चला फायनली आम्ही घरी आलो. बघा आमची शू पण झाली घरी आल्यानंतर. आई नव्हती आली, फक्त हे मी आणि आमची पिल्लूच गेलो होतो. भरपूर सामान आणलेलं आहे, म्हणजे किराणा तर भरपूर आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवण्यासारखं मी 2 भांडे आणले, ते तुम्हाला दाखवून देते. खूप छान असे नॉनस्टिक भांडे भेटले मला. हे बघा, ही एक छोटीशी अशी कढई आहे. नॉनस्टिक तर तसं वापरायला नको, पण काहीतरी असं म्हणजे आपल्या नॉर्मल भांड्यांना कसं चिटकते, तर चिटकणारी जर वस्तू असली कोणती, पाक वगैरे काही, तर याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्यासाठी आणलेलं आहे हे. आणि हे आणलं छोटूसा तावा एक, आणि याच्यावरती पण डोसा वगैरे करायचं. माझ्याकडे डोशाचा तावा आहे, पण तो काय माहिती बहुतेक खराब झाला. त्याच्यावरती व्यवस्थित होतच नाही, चिटकतात त्याला. म्हणून हे 2 छान असे भांडे आणले आम्ही. तसं तर काही आम्हाला असं काही विशेष काही घ्यायचं नव्हतं. बस आम्ही फोन आणले, 2-3 केक आणले, चॉकलेट्स आणले, वेफर्स आणले बस, आणि थोडासा किराणा आणला. बाकी काही नाही आणला. आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू आणल्या. स्पेशली आम्ही आमच्या बाळाला घेऊन म्हणजे दाखवायलाच गेलो होतो तिला मॉल, की ती मॉल बघून कशी रिॲक्ट करते ते. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आपलं चॅनल खूप ग्रो करत आहे. थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच सगळं काही होत झालेलं आहे. लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल अशी मी अपेक्षा करतो, आणि नक्कीच होईल. अपेक्षाच काय तर नक्कीच होईल. आपण एवढी मेहनत करून राहिलो, तुम्ही सगळेजण एवढं प्रेम करणारे आहात, तर नक्कीच होईल. थँक्यू.